कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. धावत आली बघर जनी द्वात जगा टाकीत भरुनी धावत ये तू जाणी सदया ये प्रभु मज सहरा सायन कोणी जगी उरला एक सुखाचा रजनुरला ज्यास तयाच्या प्रिय सखया ये प्रभु मज सहरा दर्शन किंवा वचन पुरे मी कधी ऐसे म्हणत न रे ह्या पतिता म्हणून पुन्हा ते मधुनी जस हवासा कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी नमोल अशोक चोपडे आपले स्वागत करत आहे. आजच्या मननाचा विषय आहे मौन की जयघोष. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे लूक 19:28-40. आजचे विशेष वचन उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे. स्तोत्र 118:15. वाऱ्यात परमेश्वर नव्हता, भूमिकंपातही परमेश्वर नव्हता, अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत व मंद वाणी झाली. 1 राजे 19:11. ओरडून आराधना करण्याविरुद्ध या शास्त्रभागाचा बहुतेक वेळा उल्लेख करण्यात येतो, परंतु पेंटिकॉस्टलच्या दिवशी मोठा सुसाट्याचा वारा आला आणि अग्नीच्या जिभेद्वारे पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला. याचे स्पष्टीकरण कसे करावे? प्रेषित 2:2-3. त्यानंतर प्रार्थना करीत होते, ती जागा हादरली. स्तोत्र 46 म्हणते, शांत व्हा आणि लक्ष ठेवा की मी देव आहे. वचन 10. परंतु स्तोत्र 47 म्हणते, उत्सव शब्दांनी गर्जना करून देवाचा जयजयकार करा. होय, शांतपणे आराधना करण्याची वेळ असते आणि गर्जना करण्याचीही वेळ असते. संघटित धर्मियांना मोठ्याने केलेली उपासना योग्य वाटणार नाही. झावळ्याच्या रविवारी जेव्हा शिष्यांना मोठा समुदाय मोठ्या आनंदाने देवाचे स्तवन करू लागला, तेव्हा काही शास्त्रांनी शिष्यांना दाटविण्याविषयी येशूला सांगितले. यावर येशूने काय उत्तर दिले? मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर ताबडतोब धोंडे ओढू लागतील. लूक 19:37. ताबडतोब या शब्दाकडे लक्ष द्यावे. स्वर्गात जे ते शांतता दुर्मिळ आहे तेथून तो आला नव्हता का? प्रकटीकरण 8:1. स्तोत्रसंहिता या यहुद्यांचा गीतसंग्रह होता. या गीतामध्ये मोठ्याने गाणी गाऊन आनंदाने उद्गार काढावे असे सतत सांगण्यात आले आहे. स्तोत्र 66:1. जेव्हा शलोमोन राजाचा विशेष अभिषेक झाला त्यावेळी लोकांच्या आनंदाचा गजराने पृथ्वी दणाणली. ते वाजंत्री वाजवीत होते व आनंदाचा गजर करीत होते. त्या नादाने पृथ्वी दणाणली. आम्ही आमच्या आराधनेद्वारे शलोमोनापेक्षा महान असलेल्यास मुकुट घालीत नाही काय? पवित्र आत्म्याच्या नवीन देणगीचा आरंभ कितीतरी मोठ्या आनंदाचा आवाजाने झाला. पेंटिकॉस्टच्या दिवशी केवढा आवाज? प्रेषित 2:1. शांतता आणि आनंदाचा गजर हे दोन्ही प्रकार आमच्या भावनेच्या अभिव्यक्ती आहेत. प्रत्येकाचे स्थान भिन्न आहे. स्वाभाविक अभिव्यक्तीचे लोक सहजपणे आवाज उंचवून स्तवन करू शकतात.
दुसऱ्या प्रकारच्या लोकांना संकोच वाटतो, परंतु हेच लोक त्याचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्म झाल्यावर त्यांची या शांततेच्या बंधनातून सुटका झाल्याची साक्ष देतात. यामुळे इतरांची याबाबतची निर्भत्सता करण्याऐवजी त्यांना उत्तेजन देणेच योग्य. शक्य होईल तेव्हा पेंटिकॉस्टल बंधू भगिनींनी पेंटिकॉस्टलच्या नसलेल्या मंडळीच्या सोबत आराधना करावी, म्हणजे पेंटिकॉस्टल मंडळीचे पाय जमिनीवर राहतील व इतरांना उंचावर तरंगण्याचा आनंद प्राप्त होईल. दोन्ही प्रकारे आराधना करण्यातच परिपक्वता आहे. त्यामुळे रिकामी आरडाओरड व मृत शांतता यापासून आमचा बचाव होईल. आपण प्रार्थना करूया. देवबा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरच्या वचनाबद्दल. प्रभू, हे जे वचन तू आज आमच्या समोर ठेवलं आहेस म्हणून आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, आमच्यामध्ये पण प्रभू जी आराधना करण्याची जी सवय आहे त्याबद्दल देखील आम्ही तुला धन्यवाद देतो की जी तू आम्हाला शिकवत आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही तुझा जयघोष करावा उत्सवानं प्रभू, तुझे स्वागत करावं यासाठी सहायता कर प्रभू म्हणून प्रार्थना करतो. आणि आम्ही प्रत्येक साधनाद्वारे प्रत्येक गोष्टीद्वारे प्रभू आम्ही आराधना करावी तुझं आज तू कर प्रभू म्हणून प्रार्थना करतो. प्रभू, ज्या पद्धतीनं तू शिकवलं आहे आम्हाला वचनाद्वारे की आम्ही तुझी उपकारस्तुती करावी, तुझा जय जयकार करावा, तुझ्या नावाची वाखाणना करावी प्रभू, त्या प्रत्येक पद्धतीद्वारे आम्हाला तुझी उपकारस्तुती करण्यासाठी आमच्या मंडळीमध्ये आणि आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तू आम्हाला सहायता कर म्हणून प्रार्थना करतो प्रभू. आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यापासून आम्ही दूर राहून प्रभू जे योग्य गोष्टी आहेत त्याद्वारे आम्ही तुझी उपासना करावी आज तू कर प्रभू म्हणून प्रार्थना करतो. पुन्हा एकदा हे वचन देव केलंस म्हणून तुला धन्यवाद देऊन प्रार्थना जिवंत येशू नावाने केली म्हणून एक बाप्पा, आमेन.